नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. नेचर सिलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर बहरलेलं हे गुलमोहर आपल्याला दिसत असेल. ह्याच गुलमोहराचे औषधी गुणधर्माविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार. तर पारंपरिक जे औषधी आहेत, पारंपरिक मेडिसिन म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये गुलमोहराच्या जे काही पाकळ्या असतील किंवा याच्या पानं असतील याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. तर याचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. चला तर मित्रांनो, चालू करूयात आपल्या ह्या माहितीपूर्ण अशा व्हिडिओला. तर गुलमोहर जर आपण बघितलं, याची जी सुंदर पाकळी दिसत असेल, तर ती पाकळी जर आपण त्याचा काढा किंवा त्या चावून जरी खाल्ल्या तर आपल्या शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर गुलमोहर जे आहे, गुलमोहराचे पानं असतील, त्या पानाचा जर आपण लेप बनवला तर आपल्याला कुठेही सूज आलेली असेल, पुरळ असतील, खाज असतील, ते कमी होण्यामध्ये मदत होणार. त्यानंतर आपल्याला कुठेतरी जखम झाली, ती जखम भरण्यासाठी याची जी काही साल असते खोडाची, ती साल जर आपण त्याचा लेप बनवून लावला तर जखम कमी होण्यास मदत होत असतील. किंवा कुठे मुक्का मार लागलाय, तो मुक्का मार कमी करण्यासाठी देखील या सालीचा जो काही लेप आहे तो उपयोगी ठरणार आहे. आपल्याला सांधेवाताचा त्रास असेल तर याची जी काही पानं आहेत ती गरम करून त्याचा लेप बनवून जर आपण त्या ठिकाणी लावले तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे सांधेदुखी कमी होण्यामध्ये. त्यानंतर आपले पचनक्रिया सुधारायची असेल तर पचनक्रिया सुधारण्यासाठी याची जी काही फुलं आहे त्याचं जर आपण सेवन केलं किंवा याचा काढा बनवून आपण सेवन केला तर आपलं पचन सुधारण्यास मदत होत असते. आता ऊन वाढलेलं आहे, उष्णता वाढलेली आहे आणि त्यामध्ये जर ताप येत असेल तर याच्या फुलांचा काढा ताप कमी करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असते. त्यानंतर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हे गुलमोहर उपयोगी ठरणार आहे. आपल्याला श्वसनाचा त्रास होत असेल, सर्दी खोकला होत असेल वारंवार, तर ते कमी करण्यासाठी देखील ह्या फुलांचा काढा उपयोगी ठरणार आहे. आपल्याला हे झाड आहे, हे झाडाची सावली एकदम शांत करून जाते. ह्या झाडाखाली जर आपण मेडिटेशन केलं तर आपलं मन शांती आणि आपले ताणतणाव कमी होण्यास मदत होत असते. तर ह्या झाडाखाली जर आपण मस्तपैकी शांत बसलो तर ऑक्सिजन लेव्हल सुद्धा आपल्याला छान मिळणार आहे. त्यामुळे गुलमोहराचं झाड आपल्या शेतामध्ये, बगीचेमध्ये लावायला पाहिजे. त्याने आपला स्ट्रेस, ताणतणाव देखील दूर होतो. त्यानंतर याची जी काही फुलं आहेत, हे फुलं रक्त शुद्ध करण्यामध्ये, बॉडी डिटॉक्सिफाय करण्यामध्ये उपयोगी राहत असतात. तर हे होते ह्या सुंदर गुलमोहराचे औषधी गुणधर्म. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.